नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे बघा नवीन काही पण जॉब अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर आजची काय अपडेट आपण ती या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय न्यू रिक्रुटमेंट 2024, तर ती नवीन जाहिरात कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण तुम्हाला बघायचा आहे. आणि ई नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही पण कमेंट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. ओके, तर आपण संपूर्ण ही जाहिरात इथे आपण बघणार आहोत. चला मी तुम्हाला डायरेक्ट आता त्या जाहिरातीवरती घेऊन चालतो. तर बघा, ही आहे ती जाहिरात आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जाहिरात तुम्हाला आता बघायला मिळेल. तर बघा, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती जाहिरात. आता इथे मान्य दिनांक बघू शकता 20/1/2024 आहे. तर याच्यामध्ये बघा, रयत शिक्षण संस्था सातारा. आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न पण विचारेल, तर इन बिटवीन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ओके, याच्यामध्ये तुमची एक जीकेची पण एक प्रॅक्टिस होऊन जाईल. तर काही वेळानंतर मी तुम्हाला तो प्रश्न विचारेल, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. ओके, तर बघा, रयत शिक्षण संस्थाद्वारे शाळेमधील काही नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्येच म्हणजेच पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी असलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर इथे बघा आरक्षनिहाय पदांचा तपशील दिलेला आहे. आणि याच्यानंतर परत एक चार्ट आहे, वॅकन्सी मॅट्रिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. आता इथे वॅकन्सीज कमी आहेत, पण दुसरा जो तुम्हाला मी PDF दाखवेन दुसरी, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तिथे मॅक्झिमम वॅकन्सी आहेत ते पण बघायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके, तर बघा, माध्यम मराठी, पद, वेतन श्रेणी, अनुदान प्रकार, विषय, शिकवण्याचे माध्यम, शैक्षणिक अर्हता कोणती असेल, आवश्यक व्यावसायिक पात्रता काय असेल आणि एकूण पदे किती असतील. तर या प्रकारे इथे संपूर्ण तुम्हाला इथे डिटेल दिलेली आहे. आणि ही जी PDF आहे, 2 PDF आहेत आपल्या अशा. तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन सेक्शन आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये जरी गेलं तुम्हाला ते लिंक मिळून जाईल. तिथे तुम्ही जॉईन व्हा. मग मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF तिथे टाकून देईल. ओके, तर बघा, या प्रकारे मराठी झालं. त्याच्यानंतर बघा, सर्वसाधारण सूचना काय आहेत. तर योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2022 याप्रमाणे टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये काय म्हणतात माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार या जाहिरातीमध्ये अर्ज करू शकतात. म्हणजे ज्यांची पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी कंप्लीट झालेली आहे ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात. शिक्षक भरतीची ॲडव्हर्टाईज आहे. ओके, बघा, आपण मित्रांनो एक पॉईंट वाचून घेऊ. त्याच्यानंतर बघा, जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना काय करायचं आहे, ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी त्यांना पवित्र पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, पहिली ते 5वी व 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता भरती उत्तीर्ण असणारे उमेदवारच इथे अर्ज करू शकतील. ओके, आणि बघा नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो, डिसेंबर 2022 CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असेल तरी असे उमेदवार इथे अर्ज करण्यास पात्र असतील. तर हा एक पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर 6वी ते 8वी इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयात जर पात्र उमेदवार असतील तर त्यांना तो पेपर TETचा टेट पेपर 2 आणि CET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ही संपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये. आणि हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण डिटेलमध्ये बघू शकता. आणि बघा, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा इत्यादी जी माहिती आहे तुम्हाला, तर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल. ओके, तर ही डिटेल तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. आणि याच्यानंतर बघा, जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला वाचून घ्यायचे. आता आणखी पदनिहाय किती जागा आहेत किंवा वॅकन्सी मॅट्रिक्स मी आता तुम्हाला दुसरा दाखवणार आहे. तर आपण ती पण PDF बघूया. तर चला मी तुम्हाला त्या PDF वरती घेऊन चालतो. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण ते डिटेल इथे बघायला मिळेल. तर ही रयत शिक्षण संस्था. आणि मी ऑलरेडी तुम्हाला एक बोललेलं होतं की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी इन बिटवीन एक प्रश्न विचारेल. तर तो प्रश्न असा आहे की आता रयत शिक्षण संस्थेशी रिलेटेड आहे, तर याचं उत्तर द्यायचं तुम्हाला. तर रयत शिक्षण संस्था याची सुरुवात कोणी केलेली होती, तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ओके, तर
ह्याच्यामध्ये बघा आरक्षणनिहाय पदांचा तपशील इथं बघू शकता. तर अनुसूचित जाती, जमाती, SC, ST किंवा OBC, विजय भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, EWS इत्यादी पदांचे इथे महिला, माजी सैनिक संपूर्ण इथे विस्तृत जाहिरातमध्ये वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. तर ते तुम्ही बघू शकता. मग बघा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता याच्यामध्ये डिटेल आहे. व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला पे स्केल म्हणजे मानधन वगैरे किती असेल, विषय कोणते असतील आणि तुम्हाला TET CET कोणती पास असणं आवश्यक आहे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. नेक्स्ट जाऊया आपण. त्याच्यानंतर इथे पण तेच आहे. इथं तुम्हाला माध्यम दिलेलं आहे मराठी, त्याच्यानंतर पद कोणते, वेतन श्रेणी इत्यादी माहिती या व्हिडिओमध्ये सर्व दिलेली आहे. तर याच्यामध्ये आणखी मी काही जास्त एक्सप्लेन नाही करत, कारण जे आता आपले DED कॅन्डिडेट आहेत, BEd DED झालेले, त्यांना ही संपूर्ण माहिती असेलच अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला काही डाऊट असला मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करा. तर इथे जे काही डिटेल्स आहे मित्रांनो एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे रीड करू शकता. ओके. त्याच्यामध्ये इथे बघा माध्यम वगैरे आणि वेतन श्रेणी दिलेली आहे. आता नेक्स्ट आपण खाली जाऊया परत. तर बघा इथे तेच दिलेलं आहे. परत तुम्हाला या संकेतस्थळावरती जाऊन आपली वैयक्तिक माहिती नोंदवून घेणे आवश्यक आहे. इच्छुक व अर्हताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने त्यांना काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. मग त्याच्यानंतर कोणत्या वर्गासाठी तुम्हाला कोणती अभियोग्यता चाचणी पास असणे आवश्यक आहे ते संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. ती एकदा तुम्ही रीड करून घ्या. व्हिडिओ पॉज करून रीड केलं तरी चालेल किंवा मग PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर बघा ही संपूर्ण माहिती होती. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही परत डाऊट असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही कमेंट करा. 100% मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. सध्यासाठी हीच अपडेट होती. आणखी काही जर माहिती आली की लगेच मी YouTube चॅनलवरती अपलोड करेल. थँक्यू व्हेरी मच.